झालं का दोनच जावं तुझ्या दोनच जावं मागच्या मागासवरती आहे का मला लहान बरं साईड नाव ठेवलं जावयानी जावं थांबत नाही तर गोटी उचलत नाही नाव ठेवलंय लक्षात ठेवा घरचं साथ घ्या सगळं वाचवलं बाबा वाचवलं 1000 नमस्कार मंडळी, मी बेलवलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या हर्षल पवार ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो. आणि आजचा ब्लॉग असणार आहे स्पेशल होली. तर होलीच्या दिवसाला तर माझी बायको करते इकडं पोळ्या आणि मला बोलवलंय मदतीला. तर चला तिकडं जाऊया, आपण तिला मदत करूया, कारण घरात मम्मी पण नाही, मम्मी पण गेले कामावर आणि आम्ही पण सुटापरलो होतो, तिला घेऊन आलो आणि ती मस्त नैवेद्याला पोळी वगैरे बनवणार आहे. तर आपल्याला थोडी आता मदत करायला लागेल, घरात कोण नाही बोलल्यावर. आणि तिला परत न्यायला येणार आहे आमची काकी तिच्या घरी, तर म्हणून तिला बरं पटापट करू आणि ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. होलीचा पहिल्यांदा होलीला मी आणि माझी बायको जोडीन जाणार, कारण आमची जी होली असते माझी म्हणजे आता बोलू शकत नाही की आमच्याच होलीवर मला नारळ फेकायला जायला लागेल, कारण की आमचीच होली आहे. आणि नक्कीच ब्लॉग कंटिन्यू करा. आजचा ब्लॉग हा दरवर्षीप्रमाणे नाही आहे, कारण की यावेळी मी आणि माझी बायको जोडीने जाणार होलीच्या पाया पाडायला. तर नक्कीच ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. लग्न झाल्यावर अशी परिस्थिती होते बघा, काय कापा लावले गोल कापा कापा गोल 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 कापा सांगले. बायकोला थोडीफार मदत करायची असते. हो का, मग करा चला. सब चिकटता है वो छुरी को गोल, ऐसा काम मेरे को नहीं पसंद, मेरे को ऐसा अच्छा काम लगता है. कांदा बिंदा काटने को बोलो, लहसुन छिलने को, टोमेटो काटने को बोलो, काटेगा मैं, कापीन कापा कापा. गोल चिकटता सगळा तो हात चिकट होतील सगळं. चिकटू देन काय नाही, काय चिकटू द्या. मग शिकायला नको का? मला शिकायला नको, मला सगळं येते जेवण बिवण बनवता. मी मुद्दामून दाखवी नाही तर अक्षर बना जेवण बनवायला. मग नीट कापा. हो घे तो सगळं चिकट. शिकवतो तुम्हाला आज. किती कापायचे एवढा? कापा तुम्ही, मी सांगतो. असला काम नाही द्यायचा मला. मग कसलं काम देऊ? चिकट तो मग आम्ही कशा करतो बायका? तुमचंच काम आहे, तुम्ही पोरांचा सोबत काम आहे, बायकांचं काम बायकाच करत. हो असं ते, तुम्ही पण शिकून घ्या. कशाला? चल होली नारळ टाकायचे. लवकर करा, मी शिकवतो. हे जास्त शहाणपणा करताय, हसू नको. हा 10 वेळेला पीठ मिळलं असतं, 10 वेळेला वेग नवीन नवीन. गुल बघितलं कसं कापला ना? काय याका टाकतं, दूध टाकतं का? हो दूध टाकतो. 10 वेळेला पीठ मिळलं असतं. या काय म्हणे गुल कापून आता इकडे डाळ शिजत घातली म्हणे. हिला काय नाही पोरीला. तुम्ही दाखवा म्हणून मी बोलते ना. आता असं 50 वेळेला पोलियावर लाटून झाले असते माझ्या. बोलणं सोपं असते, करून दाखवा. अरे मी बोलतो पण करून पण दाखवतो. हो जेवायला काय आज बघा, मी वाटाण्याची भाजी पण घातली तरी अजून डाळ नाही. ढांटाडान या गुळ खायला नको, नैवेद्य दाखवायचे. खाऊ नका, गुळ टाकतो मी तर. नाही तर मार घाल माझा. गुळ खाल्ला तर. लोक बघतील मस्त बरकी बायकोनी कामाला लावले नवीन नवऱ्याला. हा काय नाही कामाला लावलं मी तुम्हाला. सगळी गावातले लोक इथं येतात जातात, मस्त बरकी काम करत रे. फक्त गुळ टाकायला चांगल्याने दिसत इथं येता जाता. काय नाही मी तुम्हाला गुळ कामाला टाकला. आता मी काय टाकता माहिती का, इलायची नाही
हा. आता कसं माहिती हुशार आहे मी. किती टाकू सांग आता चल. आता टाका तुम्ही. मी टाकी पण तुझ्या अंदाजी तुझ्यानुसार पोले होत्या. मी सांगतो ना. सांग. घ्या तुम्ही घ्या त्या ह्याच्यात या. मला दाखवा. बस जास्त नका टाकू, थोडीच टाका. सगळी नको टाकू. आणि ती गॅस कमी करा आता. काहीच येत नाही, सगळं सांगायला लागतंय. मला सगळं येतंय. घाटा मारू ना आता. यानंच मारू का? हो त्यातच. चलो डाळ. मी जिथं जिथं असं घाटा मारले ना टेस्टी होतो. जेवणाला असं कुठं बनवलं गेलो का घाटा मारतो मी. हो पाहू शकता एवढ्या मी पोळ्या इकडे शिजवलेल्या आहेत. इकडे पोळ्या लाटतंय, फक्त पोळ्या लाटाचं काम करतंय. इकडं मी शिजवतोय मस्त, पाहू शकता बघा. तर काय करणार, पोळ्या लाटायला लावल्या म्हणा. मग अशी लाटा सांगत होती मी, नको म्हणणार जमणार. मुद्दाम बोललो, जमतं चांगल्याचं सगळं करून घेतलं असता. करपल बघा तिकडं, जमतंय ना. जमतं ना मग. ये हर्षल पवार का स्टाईल आहे, मत सिखा तू मेरे को. चला तर पोळ्या पण होत आलेले आहेत मस्त पैकी. सध्या नैवेद्य दाखवा संध्याकाळी, मग तेव्हाच खायला भेटतील. सध्या आपल्याला नाही. फुगवा फुगवी पोळी. तर मंडळी आत्ताच पोळ्या बनवत होतो आणि आपल्याला आला जयदीपचा कॉल. तर पाहूया चला, आपल्याला आला कॉल म्हणजे साप पकडण्यासाठी. तर लग्न झाल्यावर असे साप पकडायचे कॉल यायला लागले. मध्ये मागच्या वेळेला कॉलच नव्हते साप पकडण्यासाठी. आणि आता लग्न झाले तर मी जास्त रिस्क घेत नाही. पण त्यांनी परवा दिवशी पण आलेला आणि त्यांनी मारला नाही, कारण की पकडून नेऊ दे आणि दुसरीकडे सोडू दे. त्यासाठी त्यांनी मला परत फोन केला आणि परत तोच साप त्यांच्या इथेची घराच्या आजूबाजूला फिरतोय. तर तो आपण पकडू आणि रेस्क्यू करून त्याला त्या म्हणजे योग्य त्या ठिकाणी, ऍक्च्युली ती त्याचीच जागा असेल पण कसं आहे लोकांची भीती असते, मग त्या भीतीमुळे मारतील म्हणून त्याला आपण पकडू आणि अलगजरित्या पकडू. म्हणजे रिस्क घ्यायचा नाही, एकदम नॉर्मली एकदम काळजीपूर्वक पकडणार आणि त्याला जंगलामध्ये आपण सोडून देणार. तर चला आपण जाऊया नागाचं रेस्क्यू करता, म्हणजे नागकोटा. चला. तर मित्रांनो व्लॉग कंटिन्यू होता होलीचा. तर मी घरी काय करत होतो, पोळ्या लाटत होतो. तर अचानक मला जयदीपचा कॉल आला. तर गावात मित्राच्या घरी नाग आलेला. तर गेलो. मागच्या म्हणजे त्या दिवशी पण कॉल आलेला, पण तेव्हा मी बाहेर होतो. कालचीच गोष्ट ना, काल नाही परवा दिवशीची गोष्ट. पण मी बाहेर होतो आणि मी पण सध्या म्हणजे कमी साप पकडण्याचा प्रयत्न करतो. लग्न झालंय नवीन, तरी पण त्यांच्या घरी आलेला. कशी घरच्यांच्या मनात भीती वगैरे असते, पण त्यांनी एवढं काल दिसून सुद्धा त्याला मारला नाही. कॉल केला आणि आता त्याला आलोय आपण इकडं फॉरेस्टमध्ये रिलीज करायला. तर या सोडूया. कधी पण पिशवीला हात नाही लावायचा, का तर पिशवीतून पण बाईट करू शकतो तो. जा चलो जाओ, बाय बाय. इकडं नको येऊ. चलो बाय 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 बाय. तर होळीच्या सणाच्या दिवशी नागराजाचे दर्शन झाले. बरेच दिवस कॉल आला नव्हता आणि नेमकं लग्न झाल्यावर 2-3 कॉल आले. तर एक बिनविषारी होता डोरक्या घोणस आणि एक घोणस. त्याच दिवशी घोणस नेमकं कॉल आला, पण मी बोललो मी कधी मोठा असा घोणस साप हँडल नाही केला कधी, आणि हे पण हँडल करताना जरा जपून करतो, कधी चावला वगैरे तर रिस्क नको. आता पण मी पिशवी डायरेक्ट खाली ठेवली. आपण कधी कधी अशी पिशवी धरण्याचा प्रयत्न करतो आणि सोडण्याचा प्रयत्न करतो. माझा मित्र आहे सर्पमित्र, तो मला थोडाफार नॉलेज देतो. कधी पिशवीला हात नाही लावायचा, पिशवीतून सुद्धा साप बाईट करू शकतो. म्हणून त्याला मी अलगदरित्या पिशवी खाली सोडली आणि आपण पाहू शकता त्याला फॉरेस्टमध्ये आपण रिलीज केला. तर मित्रांनो कुठलाही साप दिसला तर नक्कीच मारू नका. आपल्या जवळच्या आजूबाजूच्या आसपास भागामध्ये कोण ना कोण सर्पमित्र असतं, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि साप
ते पकडून नेतील आणि फॉरेस्टमध्ये रिलीज करतील. कारण की मी मागाशी जयदीपला पण सांगितलं का साप पकडताना तो माझ्या अंगावर धावला नाही, पण कधी पण साप येतो, कधी पण चावायला धावू शकतो, पण धावला नाही. विनाकारण साप चावत नाही. मी नेहमी सांगतो विनाकारण साप चावत नाही. आपण जर पाय वगैरे दिला, त्याला भीती वाटली तरच ते आपल्यावर अटॅक करतात. बाकी सापांची भीती असते, सांभाळून राहा, काळजी घ्या. बाकी जास्त काय सांगत नाही. आणि ब्लॉग पुढचा पण कंटिन्यू करू, घरचा पोल्या लाटाला. तर मित्रांनो आम्ही चाललेलो ढाकानाला आणि इकडे आलाय माझा भाचा. भाच्याने का आणले बाबा बाबा. पाणी उडला, पाणी उडला माझ्या मोबाईलवर. याला नाच आहे रे. वस्तीला का इकडे आले आमचे भाऊ आणि दीदी होळीला. मला न्यायला आले हो का तुम्ही? आम्हाला काय केलंय? तुम्हाला काय, तुम्ही काय तुमचा प्लॅनच नव्हता. तुम्ही अचानक फोन करता सांगता येता. तुम्हाला माहिती नाही अचानक ना. तो येणार आहे माहिती आहे मला, मला तो येणार आहे माहिती होता. बोलायचं असतं काय? आम्ही येऊ नाही येऊ दर होलीला, दर होलीला काहीतरी करायचं असतं. हो का? दररोज सासून ठेवा तुम्ही. चला ढाकानाला जायचे. आम्ही चाललो ढाकानाला. काय आणलं तुला? साहिल नव्हता, साहिल नव्हता आला. गुलाबजाम घेऊन आता, गुलाबजाम. मेवणं न्यायला आलं डायरेक्ट. चला तर आम्ही चाललो आता ढाकानाला. चला मित्रांनो. म्हणजे मग पूजाला आता पूजा. सण शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला. चालू नको टाकू पण एवढ्या वरती मागतोय. सण शिमग्याचा आला त्यासाठी आम्ही ढाक घेऊन चाललो. ये ना डोक्यात डाक्टर. हे लोक यांना आता मुद्दाहून नाटकं करायला लागलो. ब्लॉग मध्ये घेऊन तर आम्हाला आम्ही काम करता दाखवून तर साहिल ना जयदीप लय मेहनत करतात. हे फक्त दाखवायला हो ब्लॉग मध्ये. हा हा हो ते बाई यातलं ना बारकं बारकं ते दोघा नाही. आमची गँग आले डाग न्यायला. हे आहे तेच ना. हा परत बोल. हा बैल मार. उष्ट उष्ट ओली ओली. चला ये आणि पाठापत चला. आम्ही तोरतो अजून. हिरा बेटे जोर लगाव. जिम पॉवर जिम पॉवर. गुड गुड गुड. आला जिंकले. ताकद आहे रे हिरा बेटे. अजून यानं तिकडे काम दिलं. सूर्य एकटा सिंगल. बघा ताकद बघा. बाक्कासूर कॅच. बाक्कासूर बाक्या कॅच बाक्का.
तर आम्ही आत्ताच आले आहोत होलीच्या पाया पडून आणि इकडं आमचे सासरे भाऊ आलेले आहेत आम्हाला न्यायला घरी. तर चला मी चाललो सासूरवाडीला. चप्पल घालतो. नारळ कुठे मम्मी? चला नारळ वगैरे घेऊन नंतर मला होलीला टाकायला लागेल. तर आता मी चाललोय तिकडे आणि मी बाकी काय नाही ना दुसरं. हाती पिशवी दे. चला तर निघतोय. आता आमचा भाचा पण आमच्या पाठी आहे. चला तर निघालो आम्ही सासूरवाडीला. चलो सासूरवाडी. सासूरवाडी चला तर पोचलो आम्ही सासूरवाडीला. खूप किलोमीटर अंतरावरून आम्ही पोहोचलो सासूरवाडीला. इकडे आमचे सासूबाई बसले, तिकडे आमचे सासरे आणि मेवना जेवण बनवतोय माझ्यासाठी. भात बनवतोय. तर चला आम्ही फायनली खूप अंतर पार करून पोहोचलो सासूरवाडीला. तरी 2 तासाचा अंतर असेल आमचा. दमला करवला आमचा. चला थोडा आता रिलॅक्स होऊ. मग नंतर मस्त जेवणाचा कार्यक्रम झाला का परत आपण नंतर होलीवर जाणार. मग तिकडची मज्जा तुम्हाला दाखवणार. सासूरवाडीची होली नक्कीच बघा. बघा काजू परत कलिंगड मेवण्याने आणले. जोरांचोय. सकाळची तयारी नव्हतं काय? नाही ते नाही लागत आपल्याला. चला त्या खायला. मेवण लय सेवा करतात. आज माझी सेवा करतय नंतर उचकवेल म्हणा. आता बघा कसं मेवण. हा का बांधून ठेवाल का काय? आणले ना काय? नको सोना. चला आता जेवणाची व्यवस्था. चला तर मित्रांनो जेवायला बसतो या. अरे घरची पोर आहे ती तुमच्या. मग घरच्या पोरीने काम केलं का होतं? घरची आता जेवायला काय बनवले? बाबा पनीर चिल्ली. मस्त वरण भात पापड पोळी पुरणाची पनीर मस्त दाव्यांची व्यवस्था केलेली आहे. आणि करवला सोबत आलाय माझा. त्याला मटण पाहिजे होता. सॉरी उद्या जेवायला. हा येशील ना? चला तर सर्व जेवायला बसलेत. मस्त पाणी घे. तुला पाणी जमल का? यो थंड आहे. चला या जेवायला मित्रांनो. जेवून घेतोय. चला बाय बाय.
शोधाली म्हणा लई शोधाली बाजूला उचल थांबू नको अलग नहीं इजी इजी नील्या कम ऑन मजा घेतो मजा उतरली काही ना बासवाची शाबास शाबास लय खुश झाला लय खुश उचलली
नाही यार. बाजूला रा इकडे हो. आला आला बघा बघा हा मी साईडला धन्नू काय बरंच लांबून बोल का नाही मला जावयांची ओळख करून द्या. तुला ओळखतं का बरंच लांबून तो आहे ना जावई दोन्ही बहिणी अरे लुटू नका 1000 जावई 2000 1002 पुढे गेला तिथे उभी होते काय बाबू तू मारला मोठे उतरायचे आता एक कल नाही करायचा नेहमीचा नियम आहे ना नियम मारतो मग तुम्ही ते बरोबर नसतो ना मी तू बाहेर भिंगारीचा आहे तुला नाही तुला काय माहित नाही झालं का दोनच जावं तुझ्या दोनच जावं मी काय मागच्या माझाच वरती आहे का मला हो आमच्या घरचा साज हो घरचा साज हो लहान बरं साईड नाव ठेवलं जावयांनी जावं थांबत नाही तर गोटी उचलत नाही नाव ठेवलंय लक्षात ठेवा सगळे घरचा साज घ्या सगळं वाचवलं बाबा वाचवलं 1000 प्रेम प्रेम किंग नत्तू किंग बायकर मॅन बायकर मॅन सिरीज नत्तू अण्णा तर मंडळी फायनली ब्लॉग करतोय
आणि माझ्या ब्लॉगच्या एंडिंगला जेव्हा होलीचं दहन झालं आणि होली दहन झाल्यानंतर आम्हाला जावयाला बसवतात, मान देतात, तर त्यावेळेला तिथे मी थोडा म्हणजे रागात होतो. कारण की राग येण्याचं कारण काय माझ्या मनात एवढा हे नव्हता. कारण की प्रत्येक वर्षी जावई जेवढे येतात तेवढ्यांना रांगेत बसवतात एकत्र आणि एक एकट्याला ओवळतात. ओवळून झाल्यानंतर एक एकट्याला मान देतात गोटी उचलण्याचा. तर मला बसवला. काही माणसं आलेली पण ती कोणी कोणाचा हात खेचला त्याच्यामुळे ती बसली नाही. तर ते विषय त्यांच्याजवळ, कारण की मला त्या गोष्टीशी फरक पडत नाही. कारण की आमची चोली घरची होती आणि मी पण जावई होतो. पण कसं आहे, आपला एक विषय होता का जावयाला मान द्यावा, एकत्र असतात सर्व, एकत्र बसावा, या गोष्टी म्हणजे चांगल्या मनातून आपण बसलो होतो. पण समोरची एक व्यक्ती होती ती खडूस होती. तर तिने काय केली खडूसपणा, ते विषय एवढा सांगत बसत नाही. तर मला त्यामुळं राग आला का बसवतात जावयानं एकत्र बसवा. माझ्या मनात कोणाबद्दल राग नव्हता आणि कोणाचा रागही नाहीये. तर मी एवढ्याच गोष्टीसाठी तापलो का मला एकट्याला बसवला आणि उठवला. हे चुकीचं आहे. बसवायचं सगळ्यांना बसवायचं, एक एकट्याला ओवाळून नंतर गोटीचा उचलण्याचा, तो दगडाची गोटी असते ती उचलण्याचा मान दिला जातं. तर तो एक एकट्याला नंतर दिला जातो. एक एकट्याला उचलून सर्व एकत्र बसवतात. मला एकट्याला बसवला आणि उठवला आणि नंतर दुसरा बसला. का तर माझ्या बाजूला बसायचा नव्हता. हे बघा, माझा कोणाच्या बद्दल राग नाही, काय नाही. फक्त जी नेहमी प्रथा चालू आहे सगळे एकत्र बसतात म्हणून मी बोललो तिथं. पुढच्या वर्षी पण मी बोलणार, एक एकट्याला बसून देणार. व्हिडिओ जे माझ्या गावातलं बघत असेल लक्षात ठेवा, मी पुढच्या तिथं नक्की बोलणार. ब्लॉग करतो येईन. आणि पहिला असा जावई ठरला का आमच्या होलीवर जावई कोण येतात, एवढं वर्ष झालं गोटी ती दगडाची ती कोण उचलू शकत नाही, पाया पडतात आणि निघून जातात. पण या जावयानी होलीवर मान ठेवला आणि ती गोटी उचलून टाकली. गोटी उचलून टाकली नसती, होलीला फेरी पण मारली असती, पण गर्दी होती. एवढी पण धमक आहे. लक्षात ठेवा, ज्याला राग येतो त्याला राग येऊ दे, मला काय फरक पडत नाही. पण खडूस माणसांचा अहंकार जळवण्यासाठी मी ती तशी रागान बोललो काय, तर असू दे. बाकीचा कोणाला राग आला असेल तर सॉरी, पण वेगळा वाटत असेल तर वाटून घेऊ नका. म्हणजे अहंकारी माणसाचा अहंकार आहे ना, तो आपल्याला पटत नाही. कारण की खेचाखेची केली त्या माणसानी. ते जर व्हिडिओ बघितले असेल तर त्या व्यक्तीसाठी लागू होतंय. ब्लॉग करता येईल. थोडा तापलो मित्रांनो आणि होलीचा ब्लॉग मस्त झालाय. डाग वगैरे आणले, मज्जा केली आणि मी जावई म्हणून मला मान भेटला आणि पहिला ओवळला म्हणा. कारण पहिला कुठल्या जावयाला ओवळाचा मान भेटत नाही, पण पहिला मान मला भेटला. हे पण सांगता लक्षात ठेवा, कारण की मान भेटला. पण मला तसा नव्हता पाहिजे होता. सगळ्यांना एकत्र बसून करायचं होता ना. आपलं कसं असतं, बाहेरून आलेला पाहुणं असतं त्याला रिस्पेक्ट द्यायची, पण समोरच्या व्यक्तीला समजलं नाही, खडूसपणाने वागली तर जाऊ दे, आपल्या काही जेन देणं नाही. आणि ब्लॉग करतो एंड मित्रांनो. नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि आपली होलीची प्रथा कशी आहे जावयानं गोटी उचलायची हे पण तुम्हाला दिसली असेल. कारण दरवर्षी उचलतंय आम्ही, काय प्रॅक्टिस करत नाही. होलीला फक्त उचलतो, कारण की ज्याच्या दम ती गोटी तो उचलतं माणूस. मी एकटाच नव्हतो, आमच्यावरती बहुतेक पोरं उचलतात आणि बहुतेक जणांनी नवीन पिढीने गोटी उचलायला सुरुवात केली. खूपच मस्त वाटला, मज्जा वाटली. नवीन पोरं उत्सुक झाली आणि गोटी वगैरे उचलून टाकायला लागली. तर अशीच सर्व मार्गासारखी वागा, बाकी काय नाही. आणि ब्लॉग करतो एंड मित्रांनो. चला, बाय बाय.